गाईज आता मी संध्याकाळी कुठं चालू माहिती आहे का, आपली बाईक रेडी करून कुठं चालू माहिती आहे का, मी चाललोय घरच्यांना इष्टीचं कार काढण्यासाठी. कारण की आपल्या कास्ट म्हणजे आपल्या वस्तू आलाय कॅम्प, तर कॅम्प सगळ्यांना फोन केलाय आपल्याला जायचं तिथं. आता मी चालू कुठं काकाला घेऊन आणि नानाला डबल एक चक्कर करायची, नानीला न्यायचं. ऑलरेडी आज कलंबू पुला म्या काढून आणलंय, लय वेळ लागत नाही. म्या किंवा मी सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग मारला 143 दिवस. तर गाईज आज आपलं समोर सगळी पडवी काढली, कारण की आपल्याला करायची इथं अपडेट, दुसरी पडवी बनवायची. तर सगळी टीम पडवीसाठी तैनात आहे, पडवी बनवण्यासाठी. हे बघा खांब वगैरे रविले तर एकदम बरीचशी खांब आहेत. हे बघा गाईज हिदरची बाहेर आलं वाटतं. तर नाही सगळे पोल रंग घातलेले. ओके 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 घालला ना झाला, जाम बसला. माझे आमदार म्हणून राजूचे राजाचा शर्ट घातले ना. ओके काका ओके. सगळ्यात शेवट जराशी गोर आली वाटतं बरं का, पण जाऊन दे. सगळ्यात शेवट हा काही सगळ्यात शेवट जराशी गोर आली वाटतं. हा हा खाली 2 नंबर नाही, सगळ्यात शेवटचा. काही नाही ते समजून जातं, ऍडजस्ट होऊन जातं ते. तर काहीच फाईल चारी पोल अराउंड झालेले आहेत. ते मला लेवलमध्ये लेवल चालू आहे ना, पण बाकीचे तर झालेत ना. काही तोंडी दे, मी एक नाव दाखवतो, दिसतंय का नाव, संजीवनी युनिव्हर्सिटी. पोल बनवायच्या टायमाला छापीला काही म्हणजे पेपर टाकतात ना, ते पेपरवर नाव असं. हा टाकायचं, आणखी वरती आडा पोल टाकायचा जायचं असं असं इकडे असा आडा पोल टाकायचा, जेणेकरून त्याच्या पत्र आपल्याला ठोकी द्यायचं आहे की नाही काका. त्याच्यावर असं आडा बोट टाकायचा आणि तिकडे टाकते. इकडे खून केलेली, टिक मार केलेली आहे ती. आपल्या प्लेट जोडायची चौकडी, त्याला पोल असा इल्डिंग मारायचा. तिकडं पोलची काही गरज पडणार नाही आहे की नाही. गरज फक्त लांब आहे आपल्याकडं हे 4 पोलची. फक्त हा असं आडा एक पोल आणि पलीकडून एक आडा एक पोल आहे की नाही काका. हा असं नाही काहीच. तर काहीच फायनली पोल वगैरे लावून एकदम बेस तयार केलेला आहे. आता कोणते फक्त नाही का वरती अँगलवर टाकायचे आणि परत ठोकून घ्यायचे. नानी जेवायला काय बनवून राहिले, काय म्हणते नानी. हा खिचडी भात गाईचं आज पक्क नियोजन दिसतंय, खिचडी भात. आणि अक्का काय करते, अक्का काय करते, शेंगा फुडी ती. हाय कर एकदा, हाय करा. हाय 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 म्हण ना. हा काय जमा यांना पण ब्लॉगिंग शिकावं लागेल, कारण की म्हणजे जर माझं चॅनल ग्रो जर झालं तर यांना एक चॅनल नसतं कोण. यांचं हाय बाय टाटा काय करतील काही तरी. गाईच पण पुढे काढली ना तर म्हणजे हेच गेलं सगळं. शोज गेला. हा हा चालतंय. गाईच काका पण माझा ब्लॉग बघतात. फोन मध्ये कसं काही झालं, पण मी कुठं उभा नाही काहीच नाही. तर काही चला आता हातून होतो मला त्याची वाट लावायला. फ्रेश होतो. नाना का असे बसले तर माईक सोन. हा असे बसलात गाईज. आता मी संध्याकाळी कुठं चालू माहिती आहे का, आपली बाईक रेडी करून कुठं चालू माहिती आहे का, मी चाललोय घरच्यांना इष्टीचं कार काढण्यासाठी.
कारण की आपल्या कास्ट म्हणजे आपल्या वस्ती आला आहे कॅम्प. तर कॅम्प सगळ्यांना फोन केला आहे. तर आपल्याला जायचं तिथं. आता मी चालू कुठं काकाला घेऊन आणि नानाला डबल एक चक्कर करायची, नानीला न्यायचं. ऑलरेडी आज कलंबू पुला म्या काढून आणलं आहे, लय वेळ लागत नाही. हां म्या किंवा मी काढून आणले कार्ड. गाईज बुक पण लागलेली आहे. नानीने केलेला भात तयार. भाता की बरं ऑडियन्सला कसं आलाय गाईज. झटकेपटके भात पण झालेला आहे. आपली उस्तर आधी लय वेळ लागत नाही गाईज, फक्त 2-3 मिनटाचं काम आहे. OTP येतो, OTP घ्यायचा आणि बाकी सगळं मला लगेच ते 2 मिनटात प्रोसेस कधी कंप्लीट होती. एवढा वेळ लागतो. चला चला ना. हां तर गाईज आपली प्रोसेस चालू आहे की याला स्क्रू बसवायचा. गाईज जाऊन गावठांची लेट आली ना ताऊसून घर असं म्हणजे फ्रेश दिसायला लागलं बरं का. बघा सगळं फ्रेश दिसायला लागलं. इकडं पण सगळं फ्रेश दिसायला लागलं. किचन रूम ते नाही तर सगळा अंधार पडलेला असायचा. आता काही टेन्शन राहिलं नाही आपल्याला. गावठांची लेट आली ना त्याचं म्हणजे असं कूल वाटलं लागलं. फॅन आपल्या इंडियनचे चालू राहायला लागला. कूलर वगैरे काय नाही आहे. आपलं कूलर हेच आहे, आपली AC हीच आहे आणि आपलं काय म्हणते ते सगळं कूलर AC सगळं आपलं हेच आहे. विंडो काहीच कूलरपेक्षा AC आपली नॅचरल हवा इथून आतमध्ये येते. त्याच्यामुळे आपल्याला काही म्हणजे कूलरची AC कूलरची पैसे हेच पडत नाही, उपयोगच पडत नाही. आपला फॅन आणि ते भरपूर हवा येते. गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून दे लोक. चला बाय बाय. I